नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही आमची कसली तयारी चालू आहे आणि कोणावर चालू आहे? तर ही ना आईंवरती चालू आहे, म्हणजे सासूबाईंवर. त्यांचा आज पहिल्यांदा फेशियल करतो आहे आणि त्या नेहमी इतक्या उत्साही असतात ना की कुठल्याही गोष्टीसाठी त्या कधीही नाही म्हणत नाहीत. पहिले पॉझिटिव्हली घेतात. चेहरा दाखवते. हां बघ किती ग्लो आला बघ चेहऱ्यावर. आई तुम्हाला कसं वाटलं? एकदम भारी. तुम्ही फर्स्ट टाइम केलं ना फेशियल? आणि मसाज वगैरे कसं वाटलं? पण नाही केलेला आहे अजून. पहिले तुम्हाला भीती वाटत होती ना? थोडी भीती वाटली. पण नंतर केल्यावरती कसं वाटलं? एकदम आराम लागला है ना? हो, खूप चांगलं वाटलं. आणि त्यांनी व्यवस्थित केलं एकदम, है ना? एकदम भारी केलं ते. काय असं मग परत करायला आवडेल तुम्हाला? आवडेल. परत मी 2 महिन्यांनी करेल बघ अजून. तर असा मस्त आईंचा फेशियल करून दिला आज. म्हटलं थोडंसं फेशियल म्हणजे असं नाही की फक्त स्किन आपली छान होते, आपल्याला इंटरनली पण खूप छान वाटतं. जो मसाज मिळतो ना त्याने आपल्याला खूप स्ट्रेस रिलीफ होतं आणि खूप बरं वाटतं आपल्याला. तर म्हणून म्हटलं त्या घाबरत होत्या करायला, पण त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही परत करू नका. पण त्यांना खूप आवडलं. आणि आता केस आईंचे खूप व्हाईट झालेत, तर पहिले केस थोडेसे कट करणार आहे आम्ही आणि थोडेसे केसांचा कलर करायचं. कलर म्हणजे जो आपला नॉर्मल कलर असतो तोच कलर करणार आहे, फॅशन कलर नाहीये. तर कलर केल्यानंतर तुम्ही बघा की चेहऱ्यावरती जो ग्लो येतो तो कसा दिसेल. तर चला आता आईंचं पहिले केसांचं काम चालू झालंय. तर आईंचे थोडेसे केस पण कट केले, कारण बघा जे आपले स्प्लिट एंड्स वाढलेले असतात ना तर त्याच्यामुळे केस वाढत नाहीत. तर म्हणून म्हटलं की चला ते पण काम करून घेऊ. आणि त्यांचे केस बघा किती पांढरे झाले होते. तर बरेच महिने झाले होते की म्हणजे हेअर कलर केला नव्हता, तर म्हणून ते पण करून घेतलं. कारण हे मी कोणाला बोलवलं आहे घरी आणि कोणाकडून करून घेते ना, तर ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. मी त्या ताईला सांगितलं आहे, तर ती म्हणाली की मी पहिले सांगेन आणि त्याच्यानंतर मग शेअर करेन. खूप बेस्ट ही सर्व्हिसेस आहे. घरच्या घरी अगदी रिझनेबल रेट्समध्ये जे पण सलूनच्या सर्व्हिस आहेत त्या खूप छान प्रकारे केल्या जातात. तर म्हणून मी स्वतः पहिले 1-2 वेळा बोलवलेलं तिला, करून घेतलं आणि त्यानंतर मग मी आता आईंना बोलवलं. कारण कसं त्यांना बोलवायचं म्हणजे मला ती सर्व्हिस आधी व्यवस्थित आहे का तर हे सगळं मला चेक करणं गरजेचं होतं. आणि त्यांना मी खरं सांगू, त्यांना इतकं प्रचंड आवडलं ते. त्या म्हणाला की मी आता प्रत्येक महिन्याला किंवा नेक्स्ट टाइम तू करून देशील ना तरी मी नक्की करेन. त्यांचा चेहरा बघा, चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक लगेचच दिसत असेल की जे पण ताणतणाव आहे ना तो ह्याच्यामुळे खूप प्रमाणात कमी होतो. मला जशी येते तशी मी काढली. खूप वर्षांनी मी मेहंदीचा कोन हातात घेतलाय. पहिले खूप काढायची, पण आता काय म्हणतात ना, काही इंटरेस्ट नसल्यासारखं काढत नाही. पण आता खूप वर्षांनी काढते, छान काढ आणि थोडं ट्राय करते. जशी थोडी जाडी काढली ना तर छान रंग येतो, तर म्हणून थोडीशी जाड काढते. आणि आईचा चेहरा बघा आता कसं वाटतं. हे थोडंसं पिंक पडलं. हा, आता आम्ही काय काय केलं, फक्त फेशियल केला आणि कलर केला केसांना, 2 गोष्टी केल्या. पण फेस मध्ये किती फरक वाटतो ना, किती चेंज वाटतो फेस मध्ये. आई तुम्हाला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं मला. केस पण एकदम मस्त झाले, सुमित झाले, स्मूथ झाले एकदम. तू करून चांगलं वाटतंय. आणि हे सगळं आम्ही ऍक्च्युली लग्नासाठी करतोय. म्हणजे ह्यांची भाची आहे ना, तर भाचीचं लग्न आहे, मग त्याच्यासाठी आम्ही असं छान तयारी करतोय. तर जरा तयारी केली, जरा असं छान झालं तर कसं आपल्याला पण चांगलं वाटतं ना 4 लोकांमध्ये गेल्यावरती. तर म्हणून आईनं म्हटलं तुम्ही पण कलर वगैरे सगळं करून घ्या. कारण आधीचे केस बघितले किती वाईट झाले होते आणि आता किती मस्त वाटतात. मग कसं तयारी पण आपण थोडस असं काय, साडी जरी नॉर्मल जरी साडी नेसली पण व्यवस्थित तरी पूर्ण मग असा लुक छान वाटतो. लग्नाच्या वेळेला पण तयारी करू ना तेव्हा पण मस्त. आईचा मागच्या वेळी कसा व्हिडिओ केला होता तयारीचा, तसा मी करेन व्हिडिओ. तर चला आम्ही आता आमच्या पहिले मेहंदीवर कॉन्सन्ट्रेट करतो. मेहंदी काढून घेतो मस्त. बघा एवढी झालेली आहे छान. मी पण काहीतरी नंतर काढून घेईन. आता सध्या आईंना काढते. निष्ठा दाखव तुझी मेहंदी. बकवास.
छान काढलेस काय बकवास. असा हात कर. मस्त काढले. ही निष्ठाने स्वतः काढले, पहिल्यांदा काढले. मस्तच काढले. मला पण दे ना काढून. तर माझी मेहंदी राहिली आहे. मी केसांना बघा छान हेअर कलर झाला. खूप ताईंनी छान छान सजेस्ट केलं. बरेच जण म्हटले की ताई ट्रीटमेंट कर, कारण बघा हे बघा आता केस वॉश केल्यानंतर तुम्हाला कळतील की बघा कसे आहेत माझे केस. हे अनुवंशिक आहे. आईचे पण केस असेच होते आणि म्हणून माझे असे राट आहेत. पण एक गोष्ट तुम्हाला खासियत सांगते या केसांची की कितीही गळाले ना केस, हेअरफॉल कितीही झाला तरी तुमचे केस कधीच असे एकदम बारीक पातळ असे दिसणार नाहीत. कारण केस हे असे आहेत ना एकदम राट, त्याच्यामुळे आणि स्ट्रॉंग आहेत खूप केस. कितीही गळाले ना तरी परत तेवढेच वाढतात, इतके स्ट्रॉंग आहेत. तर तो एक फायदा आहे केसांचा. कारण आता जवळपास माझ्या केसांना मी खूप बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्यात, पण तरी केस बघा ओरिजिनली म्हणजे ग्रोथ पण चांगली आहे केसांची आणि छान राट पण आहेत केस. तर बघू, मला एका ताईने सांगितलं की प्रोटीन ट्रीटमेंट कर, तर ते मला ॲक्च्युली बेस्ट वाटलं की खरंच बाकीच्या म्हणजे बुटॉक्स किंवा नॅनोप्लास्टी अशा ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रोटीन ट्रीटमेंट करू जी केसांना म्हणजे चांगली राहील आणि केस लुक पण केसांचा चांगला दिसेल. तर कारण ॲक्च्युली ते का करायचं, मला पण माहिती आहे की केस त्याने खूप खराब होतात, पण जो आपला ओव्हरऑल जो पर्सनॅलिटी आहे ना ती खूप चेंज होते केसांनी. तर त्याच्यामुळे त्यासाठी असं वाटते की करून घेतलं तर चांगलं वाटेल. म्हणजे कशाही ड्रेसवर म्हणा, साडीवर म्हणा, कसंही छान दिसतं. आणि आणखीन एक गोष्ट जी बरंच नोटीस केली तुम्ही सगळ्यांनी की ती म्हणजे की ताई तुझे डार्क सर्कल्स खूप वाढलेत. तर खरंच डार्क सर्कल खरंच खूप वाढलेत. तर ॲक्च्युली कसं आहे माहीत नाही मला कशामुळे. असं काही नाही की मी आराम नाही करत किंवा काय, आराम तर असतोच, पण कदाचित जे आपलं दुखणं असतं ना पेन, त्याच्यामुळे पण कधी कधी डार्क सर्कल्स वाढतात. आणि आपण सतत खूप विचार करत राहिलो ना तर त्याचासुद्धा परिणाम आपल्या संपूर्ण ओव्हरऑल म्हणजे हेल्थवरती होत असतो. तर कदाचित त्याच्यामुळे होत असेल, म्हणजे डार्क सर्कल दिसत असतील. पण मी त्याची काळजी घेणार आहे आणि आता मी ही रोजच्या रोज एक्सरसाइज पण सुरू करणार आहे. तुम्हीसुद्धा या गोष्टी आत्तापासून सुरू करा. जो त्रास मी पायांचा अनुभवते ना, तर मी खरंच सांगते की हा त्रास नको कोणालाच. आणि त्यासाठी आपलीच चुकी आहे पहिली गोष्ट तर ही की आपण बाकी दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी करतो पण आपण व्यायाम करत नाही. तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या देशांमध्ये व्यायामाला किती महत्त्व आहे. आपण एक तर काही अबरजबर खातो, आपण कुठलंही पथ्य वगैरे व्यवस्थित पाळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्यायाम करत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही बघा की आपल्या देशामध्ये बऱ्याचशा लेडीजला कंबरेचा, पायांचा हा प्रचंड त्रास आहे. कारण तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ देता पण व्यायामासाठी वेळ देत नाहीत. तर त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करते की प्लीज ॲटलिस्ट दिवसातले 10 मिनटं किंवा आठवड्यातले 3 दिवस तुम्ही म्हणजे अर्धा तासाचा किंवा असा व्यायाम चालू करा की ज्याने आपल्यालाच आपलीच तब्येत पुढे चांगली राहण्यासाठी आपण जसं बाकी गोष्टी एवढ्या इन्व्हेस्ट करतो ना तसं या व्यायामात सुद्धा दिवसाचा अर्धा तास का होईना आपण इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. तर मी एक गोष्ट दादांकडून मागवली, लॉटमध्ये मागवली. ती म्हणजे की मला खरंच खूप आवडली ती गोष्ट, तर म्हणून मी मागवली. ती म्हणजे की हे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते. तर हे धूप आहेत ना, हे मी दादांकडून होलसेलमध्ये मागवले. तर होलसेलमधून मागवलेत ना तर तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळू शकतो. तर हे ना मला खूप आवडलं. हे जे धूप आहे, कप धूप आहेत, हे सॉरी धूप कप आहेत हे. तर हे पंचगव्य हवन कप धूप आहे, धूप कप आहेत. आणि ह्याचा ज्यांनी घेतलं असेल ना त्यांनी मला ह्याचा रिव्ह्यू नक्की सांगा. म्हणजे मला ते इतके आवडलेत की तुम्ही घरात संध्याकाळचा एक जरी हा धूप कप लावलात ना, घरातलं वातावरण एकदम जसं आपण होम कसा करतो, यज्ञ करतो, तसंच सगळं यज्ञासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या धूप कपमध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्याचा जो बाहेरचा जो आउटर लेयर आहे ना तो संपूर्ण जी गिरगाईचं शेण असतं ना त्याच्यापासून बनवलं आहे. मी ह्याच्या आधीसुद्धा तुम्हाला दाखवलं होतं पण हे बघा पुन्हा दाखवते तुम्हाला. ह्याच्यावरून बाहेरच्या आवरणावरूनच लगेच कळेल की खरंच शेणापासून बनवलं आहे की कसं बनवलं आहे. आणि हे आतली जी आहे ना ही औषधी, ही सगळी खूप वेगळे औषधं याच्यामध्ये वापरले जे यज्ञामध्ये होम हवनामध्ये वापरले जातात.
तर म्हणून मला खूपच आवडलं आणि रोज लागणारच आहे, तर म्हणून मी हे 6चं पॅकेट मागवून घेतलं दादांकडून. आणल्या मी लगेच एक पॅकेट ओपन पण केलं. मागे जे आणलेले ते सगळे संपवले मी, म्हणजे संपले रोज वापरून, तर म्हणून हे मागवलं. हे खरंच खूप बेस्ट आहे. मी तुम्हाला हायली 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 रेकमेंड करते की तुम्ही नक्की मागवा, तुम्हाला पण खूप आवडेल. असं हे पंचगव्य हवन दूध कप आहे. उद्या आम्हाला जायचं हळदीला, तर त्यासाठी आता मी चेहऱ्याला काहीच केलं नाही, सगळं आज आईंची सगळी तयारी केली. आणि चेहऱ्याला मी ऑलरेडी फेशियल मागच्या वेळी केलेलं होतं, अजून त्याला महिनाही झालेला नाही आहे, तर म्हणून लगेचच फेशियल करायचं नाही. पण तरीही खूप डार्क सर्कल्स वगैरे दिसत आहेत, तर म्हणून मी जो शीट मास्क आहे ना माझ्याकडे, तर तो मी यूज करणार आहे. तो आता रात्री लावणार आहे झोपण्याच्या आधी आणि शांतच छान झोप घेणार आहे. आणि उद्या हळदीची तयारी होईल, तर उद्या आई येणार आहे तिथे पण परत तयारी करायला. थोडीशी त्यांना तयारी करून दिली तर छान वाटतं, व्यवस्थित वाटतं, प्रेझेंटेबल वाटतं. आणि तर हा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ तुम्हाला कंबाईन येईल. तर आता भेटू आपण उद्या सकाळी किंवा उद्या दुपारी. तर सगळ्यात शेवटी रात्री मी बनले भूत, ते म्हणजे की जो शीट मास्क असतो ना तो लावला मी, कारण मी फेशियल वगैरे केलं नाही. तर ह्याने थोडासा छान ग्लो येतो चेहऱ्याला, तर म्हणून हा थोडा वेळ लावून ठेवावा लागतो. आणि रात्री झोपताना लावलं ना तर त्याचा जो इफेक्ट आहे ना तो खूप चांगला होतो. आणि खूप कंटाळा आला होता, पण तरी पण निष्ठाने मला अशी छान मस्त मेहंदी काढून दिली आहे बघा. तिला म्हटलं थोडीशीच काढ, खूप जास्त नको काही काढूस, पण मस्त काढली तिने. ती जे ड्रॉइंग काढते ना त्याचा मेहंदीमध्ये खूप 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 छान त्याचा उपयोग होतो. म्हणून तुम्ही ड्रॉइंगची प्रॅक्टिस रेग्युलर करत जा बघा, मेहंदी पण तुमची अशी छान येत जाईल. तर मला पण खूप आवडली तिने जे मेहंदी काढून दिली आहे ते. तर हा आहे नेक्स्ट डे, ज्या दिवशी आम्हाला हळदीला जायचं होतं. तर सकाळी सकाळी इथे ह्यांची गंमत बघायला ना खूप मजा येते. तर ह्यांचं काय काय चाललेलं असतं. आणि आता इथे पाणी ठेवलं आहे ना, तर त्यांच्या आणखीन काही ना काही वेगवेगळी म्हणजे मजा सुरू असते. तर माझे केस बघा तुम्ही कसे दिसत आहेत. खूप साऱ्या ताईंनी मला खूप सारे कमेंट्स केलेत की असं कर तसं कर, तरी मला अजून कन्फ्युजनच आहे की नक्की काय करू की नको करू. असे केस एकदम म्हणजे निष्ठा तर कंटाळली ते करताना. तिला म्हटलं मला थोडंसं प्लीज स्ट्रेटनिंग करून दे. तर हे एक ऑप्शन चांगलं आहे की आपल्याला जेव्हा कुठे जायचं असेल तेव्हा. पण माझा मेन प्रॉब्लेम होतो की रोजच्या रोज कॅमेरा फेस करावा लागतो आणि रोज मग ते केस फक्त असेच गुंडाळून बांधून ठेवावे लागतात. तर ती पण कंटाळली, बोलते तुझे केस आहेत का काय आहेत. मला करायला कंटाळा आला, कारण ते स्ट्रेटनिंग एवढे जाड आहेत ना माझे केस की स्ट्रेटनिंग फटाफट होत नाही. तिने तिच्या केसांचं केलं आणि त्यानंतर माझ्या केसांचं करून दिलं. बघा मुली असल्याचं किती फायदे होतात, किती प्रत्येक गोष्ट ती सगळं करून देते, हे करून देते ते करून देते. ते पण शिकतात, पण आपल्याला म्हणजे एक रेस्ट मिळतो की चला कोणतरी आहे करणारं. आणि ती आता खूप मस्त शिकली आहे सगळ्या गोष्टी. स्ट्रेटनिंग म्हणा, काही जे कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट्स आहेत ते कसे हँडल करायचे. म्हणजे मला काही काही गोष्टी इतक्या माहिती नाही आहे, तितकं तिला सगळं माहिती झालं आहे. आणि ती मला छान सजेस्ट करते त्याच्यावरती की मम्मी हे लाव, मम्मी असं कर. तर त्यानंतर माझी मी तयारी फटाफट करून घेतली. आणि आई आल्या होत्या, तर आईंची पण तयारी करून देत. त्यांना म्हटलं की असे केस नका बांधू. मग त्यांचे केस सोडले आणि जसं त्यांना तो छान असा अंबाडा सुंदर दिसतो त्यांना, तर त्यांना म्हटलं की हा अंबाडा घाला आणि मग ह्याला आपण बाजूने मस्त असा गजरा लावू, म्हणजे ते छान दिसेल. तर त्यांनी कधी आधी अशी तयारी केलेली नाही आहे, तर त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. पण थोडंसं प्रेझेंटेबल आणि छान, आता एवढं छान फेशियल केलं आहे, कलर केला आहे, तर त्याच्यासोबतच जर तयारी पण थोडीशी अशी व्यवस्थित केली ना. अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्वं त्वमेका भवानि गतिस्वं त्वमेका भवानि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर अशी आमची छान तयारी झालेली आहे. मस्त आम्ही तयार झालोय, हळदीला निघालोय. आणि आईंची पण अशी तयारी झाली. आईंचा बघा छान असा अंबाडा घातलाय मस्त. उद्या पण आणखीन छान तयारी होणार आहे. तर आता आम्ही हळदीला निघालोय, उशीर झाला ऑलरेडी आम्हाला. तर चला तिथे जाऊन दाखवते काय काय आणखी हळदीची मजा असते ती. चला.
तर हळदीचा जो 4चा टायमिंग दिला होता ना, तर त्याच्या हिशोबाने आम्ही निघालो होतो. आणि दुपारचं तुम्हाला काय सांगू की असा कंटाळा येतो ह्या उन्हामध्ये, इतकी ह्युमिडिटी वाटत होती. आणि ते लोकेशन एवढं आउटसाईडला होतं ना की कुठलाही ओलावाला म्हणजे उबेरवाला कोणीही यायला तयार नव्हतं. 2-3 वेळा आमच्या ज्या रिक्वेस्ट होत्या त्या कॅन्सल झाल्या, बुकिंग होऊन सुद्धा कॅन्सल झालं. म्हणजे जवळपास 1 तास आम्हाला फक्त ओला बुक करण्यामध्येच असाच गेला वाया. आणि तिथे हळदीला तयारी नव्हती अजून, म्हणजे थोडा वेळ होता हळदीसाठी. आणि हे बघा किती मोठं असं हे बेलाचं झाड होतं छान. तर संध्याकाळी अशी ही हळदीची तयारी सुरू झाली. आणि आजकाल हे सगळीकडे असंच असतं, म्हणजे रिसॉर्ट बुक करतात आणि तिथेच हळद, मेहंदी आणि सगळे कार्यक्रम घेतात, ज्यामुळे की आपल्यालाही काही जास्त त्रास पडत नाही. आणि जे लोक येतात त्यांचीसुद्धा एकदम मस्त सोय होऊन जाते. इथे जे पण सगळं काही डेकोरेशन वगैरे सगळं ते लोकच करतात, तर त्याच्यामुळे खूप व्यवस्थित पडतं हे. आणि ही आहे आमची नवरीबाई, बघा किती छान सजली आहे मस्त. आणि खरंच सगळ्यांनाच आराम मिळतो, कारण सगळ्यांना ॲक्च्युली तो प्रोग्राम छानपैकी एन्जॉयसुद्धा करता येतो. काय विशेष एकदम तर बघा इथे बरंच काय काय चालू होतं. तर आपण असं कार्यक्रमाला गेलं तर आपल्याला काय काय पद्धती आहेत, काय नाही, कोण कोण आपले नातेवाईक आहेत, कोण ओळखीचे आहेत, कोण पाळखीचे आहेत, सगळं माहीत पडतं. तर म्हणून आम्ही आईंसोबत गेलो होतो, म्हणजे की त्या असल्या की कसं आणखीन ओळखही करून देतात. तर खूप छान कार्यक्रम, खूप मस्त झाला. आणि आता आमची निघण्याची वेळ होती. तर निघता पहिले नवरीला छान हळद वगैरे लावली. आणि हे जो अंतरपाट आहे ना त्याच्यावरती 5 बायकांचे ठसे उमटवले जातात हाताचे. आणि असं छान उपरणं घालून उपरण्यावरती सुद्धा 5 बोटं उठवायला लागतात. तर ते सगळं चालू होतं. त्यानंतर आमचे म्हणजे सगळ्यांचंच फोटो सेशन सुरू होता छान. खानदेश पद्धतीमध्ये कसं म्हणजे लग्न कसं असतं, काय काय पद्धती असतात, तर ते हे सगळं थोडं थोडं आपण असं लग्न कार्यांमध्ये गेलं तर बघायला मिळतं. फक्त कंटाळा येतो तो म्हणजे की या गरमीचा, खूप गरमीचा कंटाळा, म्हणून त्यांनी संध्याकाळी थोडासा लेट कार्यक्रम ठेवला होता. तर इथे असं काही ना काही छान गप्पा झाल्या सगळ्यांसोबत, म्हणजे जे खूप कधी कधी वर्षानुवर्ष जे आपल्याला भेटत नाहीत, बोलता येत नाही ज्यांच्यासोबत, तर ते सगळे मिळतात. आणि खरंच सगळ्यांना भेटल्यानंतर खूप छान वाटलं.